श्री पोद्दारेश्वर राम मंदिर के तत्वाधान में गुरुवार को 26 मार्च को श्री राम जन्मोत्सव शोभा यात्रा का भव्य आयोजन किया जाएगा। 1967 से शुरू हुई यह परंपरा इस वर्ष 60वें वर्ष में प्रवेश कर रही है। शोभा यात्रा में 93 झांकियां शामिल होंगी, जिसमें मुख्य रथ 29वें क्रमांक पर रहेगा। 350 बच्चों का पांचजन्य समूह शंखनाद करते हुए अग्रस्थानी रहेगा। लगभग 90 महिला स्वयंसेवक तैनात रहेंगी। स्वास्थ्य सेवाएं हेतु 4 एम्बुलेंस उपलब्ध रहेगी। प्रशासन की ओर से कड़ा पुलिस बंदोबस्त और 70 जनरेटर से विद्युत व्यवस्था की जाएगी। यह आयोजन सामाजिक समरसता का प्रतीक माना जाता है। प्रत्येक वर्षी शोभायात्रा आयोजकांतर्फे विशेष प्रकारे जे आहे रथाचे आयोजन करण्यात येते आणि प्रत्येक वर्षी विशेष रथाची जी आहे सजावट असते। यावर्षी देखील शस्त्र आणि शास्त्र या विषयावर रथाचं निर्मिती करण्यात आली आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता की कशा प्रकारे जे आहे यावर्षी रथाचं निर्मिती करण्यात आली आहे। एकीकडे जे आहे शस्त्र जे आहे दाखवण्यात आले आहे भारतीय संस्कृतीमधले, आणि त्याच प्रमाणे जे आहे शास्त्र सुद्धा या रथामध्ये दाखवण्यात आले आहे आणि या शस्त्र आणि शास्त्राचं संयोजन या माध्यमातून जे आहे यावर्षी सुद्धा रामनवमीच्या उपलक्षाने पोद्दारेश्वर राम मंदिरात विशेष जे आहे सजावट करण्यात आली आहे। यावेळेस जे थीम आहे ती नारळावर आधारित आहे आणि हजारो नारळाच्या संख्येने हे जे आहे मंदिर सजवण्यात आलं आहे। आपल्या सोबत आयोजन समितीचे सदस्य आहेत, ज्यांच्याशी आपण बोलूया। मला सांगा सर की यावर्षी जे आयोजन करण्यात आलं आहे, नारळाची सजावट आहे, काय विशेष आहे आणि काय लक्षात घेऊन हे करण्यात आलं आहे? कसं आहे, नेहमी आपण फुलांनी आणि पानांनी सजवतो। यावेळेस असं संकल्पना झाली की देवाला नारळ म्हणजे श्रीफळ म्हणून आपण अर्पण करतो आणि श्रीफळ हे पावन आहे आणि त्याची एक वेगळी एनर्जी निघते, त्याचा एक देखावा अलग राहतो। कार्य कठीण होतं, मग सगळ्यांनी विचार केला की बुवा ठीक आहे, कठीण जरी कार्य आहे पण आपण यावेळेस नारळाचा देखावा करू। मग आम्ही एक नारळ आणणं सुरू केले आणि लावणं सुरू केले। नारळाचं हे सर्व कामं करणारे हे आपले सगळे रामसेवक आहे, बाहेरून कुठूनच आपण कोणाला घेतलेलं नाही आहे। सगळे मंदिरचे कार्यकर्ता करतायत। मागील 30 ते 45 दिवसापासून हे कार्य सुरू आहे। याच्या बाहेर एक गेट आहे, नारळाचा भव्य गेट बनवलेला आहे, तो पण आपण बघू शकता। आणि सर्व सजावट हे नारळाची सगळे आपल्या रामसेवकांनी केलेली आहे। ही संकल्पना कुठनं सुचली की आपण कुठनं पाहिलं होतं की कुठल्या मंदिरात विशेष अशा प्रकारचं आयोजन झालं होतं जिथनं आपण संकल्पना घेतली आणि यावेळेस रामनवमीच्या उपलक्षाने केलं? नाही, ही कुठे बघितलं वगैरे नव्हतं, पण ह्यावेळेस असंच वाटलं की बा ठाकूरजीला श्रीफळ अर्पण करावं आणि प्रत्येक मंदिरामध्ये आपण श्रीफळ अर्पण करतोच, ती आपली हिंदू संकल्पना याच्यामध्ये आपली ट्रेडिशनलमध्ये आहे। मग का नाही त्या श्रीफळानंच पूर्ण देखावा, पूर्ण सजावट करायची, असाही विचार आला। मग सगळ्यांनी म्हटलं की ठीक आहे आपण करू सगळेजणं, मग आम्ही केलं। हिंदू संस्कृतीमध्ये नारळाचं एक विशेष महत्त्व आहे, त्यालाच लक्षात घेऊन हे आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत प्रवीण पुंडसुद्धा आहे, जे आयोजन समितीमध्ये आहे। मला सांगा की या सगळ्या नारळाचा जे देखावा तयार करण्यात आला आहे, नंतर या नारळांचं काय होणार आहे आणि काय विचार केला आहे? आपल्या मंदिरची स्थापनाला 104 वर्ष झालेली आहे आणि शोभायात्राला 60 वर्ष पूर्ण होत आहे। आपल्याकडे मंदिरात 900 कार्यकर्त्यांची टीम आहे। त्यांचं म्हणणं होतं की दादा आपल्याकडे एक परंपरा आहे की हे जे मंदिरात सजावट देखावा जे आपण करतो, आपण बाहेरून कलाकार कोणताही बोलवत नाही। मग आपण फुलांची डेकोरेशन करतो, हे ज्या प्रकारे आपण मंदिर सजवतो ते आपल्या मंदिरचे जे स्वयंसेवक आहेत तेच सजवतात। त्याच्यानंतर हे आपण 15 ते 17 हजार नारळाचा उपयोग या मंडपात केलेला आहे। ज्या दिवशी रामनवमीनंतर आपला एक महाप्रसादचा नागपूरच्या जनतेसाठी एक महाप्रसाद असतो, त्या दिवशी आपल्याकडे 35-40 हजार लोक महाप्रसाद ग्रहण करायला येतात। त्या दिवशी आपण हा जेवढाही मौली धागा आणि श्रीफळ आहे ते जे दर्शनार्थी प्रसाद घ्यायला येईल त्यांना एक एक करून आपण त्यांना प्रसाद म्हणून वितरित करू। किती जे आहे स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि किती दिवस लागले हे पूर्ण तयार करायसाठी? हे 35 ते 40 दिवस पूर्ण कार्यकर्त्यांना लागले आणि 30 कार्यकर्ता सलग 35-40 दिवसापासून या कामाला लागलेले आहेत। 35 ते 40 दिवसाची ही मेहनत आहे। आपण पाहू शकता की मौली धागा आणि श्रीफळ असं जे आहे या संयोगातनं हे अशा प्रकारे हे आयोजन करण्यात आलं आहे। हे गर्भगृह आहे पोद्दारेश्वर राम मंदिराचं, ज्या मंदिराला
अनेक वर्ष झाली आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षीची ही परंपरा आस्तगायत जी आहे जोपासली जात आहे आणि यावेळेस विशेष हे आकर्षण नारळाचं तयार करण्यात आलं. आपण पाहू शकते की कशा प्रकारे हे आयोजन आहे आणि एका धाग्यामध्ये हे रोवण्यात आलं आहे आणि विशेष प्रकारे जी आहे सजावट ही यावेळेसची आहे. विशेष आकर्षण म्हणता येईल आपल्याला आणि अशा प्रकारे जे आहे हे संपूर्ण आणि भव्य असं सजावट यावेळेस पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवर, महाराष्ट्र TV24. नागपूरची शोभा असलेल्या शोभायात्रेमध्ये यावर्षी सुद्धा किन्नर समुदायातर्फे एक झाकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 61 नंबरची ही झाकी असणार आहे आणि किन्नर समुदायातर्फे याचं आयोजन होणार आहे. विशेष काय असणार आहे या झाकीमध्ये ते आपण पाहूया. आपल्यासोबत या समुदायाचे सदस्य आहे मोहिनीजी, त्यांच्याशी आपण बोलूया. मला सांगा की जे आहे आपण यावेळेस सुद्धा दुसरं हे आपलं वर्ष आहे ज्यामध्ये आपण झाकीत सम्मिलित होत आहे. काय नेमकं कारण आहे आणि काय सांगाल याबद्दल? नमस्कार, माझं नाव मोहिनी आहे. मी मिशन विश्व ममत्व फाउंडेशनमध्ये ॲज अ PRO म्हणून कार्यरत आहे आणि जगद्गुरू शंकराचार्य निष्कलानंद सरस्वती यांची मी शिष्या असताना मला कुठेतरी प्रोत्साहन मिळाली की यावेळी ज्या 2026मध्ये जे मेडिकल सर्टिफिकेट सांगेल आम्हाला की बाबा तुम्ही किन्नर आहात, पण सनातन हिंदू धर्म हा फार त्याचा मोठा इतिहास आहे ज्याच्यामध्ये किन्नर किंवा तृतीयपंथींचं अस्तित्व कुठल्याही विना मेडिकल सर्टिफिकेट विना चालत होतं. तो एक मनुष्य आहे, तो एक किन्नर स्वरूप आहे ज्यांनी भगवंतांनी रचना केलेला एक तो स्वरूप आहे. म्हणून त्या इतिहास काळामध्ये असलेली भावनाच म्हणून आज ह्या समाजाला कदाचित आमची रूपरेषा, आमची ओळख पटवून देण्याकरिता आज मी धर्माचा मार्ग जोपासलेला आहे की मी त्याच्यामुळेच का होईना की आज आमचा हा जोगती परिवार की किन्नरांचा आजपर्यंत प्रत्येक प्रकारे चेहरा मोहरा पाहिलेला आहे या समाजाने, पण एक चेहरा जोगती समाजाचा पण आहे ज्याच्यामध्ये आमची यावेळी झाकी आहे यल्लमा स्वरूपची. देवी रेणुका माता जी परशुरामाची आई आहे तिचाच स्वरूप यल्लमा म्हणून कर्नाटकामध्ये पूजला जातो, ज्याच्यामध्ये तिच्या होठांवर मिशा आहे. ती संदेश आम्हाला अशी देते आहे की ज्या समाजाने तुम्हाला अस्वीकार केला, ज्या आईवडिलांनी तुम्हाला नाकार दिलं, ती मी पुरुष म्हणून, गुरु म्हणून आणि पती सर्वोपात म्हणून तुमचं संरक्षण करीन ह्याची ती आम्हाला आशीर्वाद देते. त्या कारणाने ही झाकी आम्ही आज या नागपूरवासियांसमोर ठेवण्यात खूप आम्हाला आनंद होतो आहे आणि मला असं वाटते की नागपूरवाले जितके पण आपले नगरवासी आहेत ते आमच्या झाकीला प्रोत्साहन देतील, आमच्या झाकीला पाहायला येतील. 61व्या नंबरची झाकी आहे आणि पोद्दारेश्वर राम मंदिरनी आम्हाला एवढी मोठी संधी दिलेली आहे की इथे आमचा रूपरेषाच जो आजपर्यंत कदाचित लोकांपर्यंत वाईट परिस्थितीमध्ये आला तो यावेळी धर्माच्या रीतीने तुमच्यासमोर दिसेल. मोहिनीजी, एक प्रश्न असा होता की याआधी जे आहे हे 60वं वर्ष आहे या उत्सवाचं, तर 60 वर्ष लागले की किन्नर समुदायाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. मात्र समाजाचा जे दृष्टिकोन आहे तो सुद्धा अजूनपर्यंत बदललेला नाही. या अनुषंगाने तो बदलला जाईल का आणि मुख्य धारेमध्ये किन्नर समुदाय येईल का? हो, नक्कीच. कारण आपण शेवटी भारतात राहणारे लोक आहोत, भारतवासी आहोत आणि खूप मोठी संस्कृती आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, ज्याच्यामध्ये महिलांना पण आज कितीतरी लढा द्यावा लागला. सावित्रीबाई फुले यांनी जर शेणाचे गोळे खाल्लेच नसते तर आज महिला सशक्तीकरण झालं नसतं. कदाचित आज मला प्रतिनिधित्व करायला हा संधी मिळालेली आहे आणि मला मदत करण्यासाठी आज पोद्दारेश्वर राम मंदिर आहेत. माझ्यासोबत माझ्या सोबतीला माझी हिराताई आहे जी मला नेहमी सपोर्ट करत असते की ठीक नाही, 100 नाही तर 2 खरे, 2 नाही तर 5 खरे, आपण सोबत तर आहो. जोपर्यंत एक मुठ्ठी होणार नाही तोपर्यंत आपलं महत्त्व कळणार नाही. कदाचित हा 2026 असा लॉ आलेला आहे ज्या प्रत्येक ट्रान्सजेंडरच्या जीवनाचा फरक दाखवतो की बाबा मेडिकल सर्टिफिकेट ठरवेल का की एक स्त्री काय आहे, एक पुरुष काय आणि एक तृतीयपंथी काय आहे. तर ज्याच्यामध्ये ही पण कदाचित मला असं वाटते की जोपर्यंत मुद्दा मांडणार नाही सरकारपुढे किंवा समाजापुढे तो मुद्दा समजणार नाही आणि ते समजवण्याकरिताच आज मी प्रतिनिधी म्हणून किंवा ह्या झाकीच्या स्वरूपामधून आज मी संदेश देण्याचा विचार केलेला आहे. इतर किन्नर समुदाय जे आहे ते मात्र जे आहे मुख्य धारेपासून कुठेतरी वेगळे दिसतात आणि परंपरागत त्यांचं जे किन्नर समुदायाचं काम होतं म्हणजे लोकांकडे जाणं आणि पैसे वगैरे किंवा ते जे असतं नेक वगैरे मागणं, तर यापासून दूर जाऊन कुठेतरी मुख्य धारेत येऊन तो जे परंपरागत कार्य आहे ते त्यापासून दूर जाईल आणि एक सन्मानाचं जगणं मिळेल असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच वाटतं. आज कुठे ना कुठे ती परंपरा आहे जी रामप्रभू चंद्रांनी आम्हाला आशीर्वाद स्वरूपात दिले आहे की तुम्ही एक मंगलमुखी म्हणून मंगल कार्यामध्ये जाऊन
तुम्ही त्यांचा आशीर्वाद त्या प्रकारे स्वीकारा म्हणून. आणि आज ते सुद्धा होते आहे. पण सरकार आणि कुठेतरी गव्हर्मेंट आम्हाला कुठे कुठे मुबलक सुविधा पण देत आहेत की जिथे जिथे आम्ही स्वाभिमानाने कमाई करून आमचा उदरनिर्वाह करू शकत आहोत. आणि एकदम काळ बदलणार नाही किंवा एकदम नाविन्यकरण तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी वेळ लागतो, कदाचित तो वेळ लागेल आणि त्यानंतर तुम्हालासुद्धा किन्नर त्या पदावर तुम्हाला मिळेल. आणि मला खूप आनंद होतो की भारतामध्ये पुष्कळ सारे किन्नर डॉक्टर म्हणून, ॲडव्होकेट म्हणून, पोलीस म्हणून खात्यामध्ये आहेत. आणि जर या प्रकारे समाजाने मुख्यधारामध्ये आम्हाला स्वीकार्यता दिली ना तर नक्कीच आम्ही सर्वसामान्याप्रमाणे आम्ही सुद्धा स्वाभिमानाने जगू शकतो. नक्कीच जे आहे किन्नर समुदायाला स्वाभिमानाने जगता येत आहे. विविध उपाययोजना शासनातर्फे राबवल्या जात आहे. यासोबतच यावर्षी जी शोभायात्रेतर्फे हे आयोजन आहे हे विशेष मानले जात आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र टीव्ही 24 नागपूर. यह शोभा यात्रा का 60वां वर्ष है और विगत इतने वर्षों से एक वटवृक्ष का रूप शोभा यात्रा ने ले लिया है. अपने नगर में यह शोभा यात्रा एक धार्मिक और सामंजस्यता का एक उदाहरण है. सभी प्रकार के, सभी पंथों के लोग शोभा यात्रा का स्वागत करते हैं, उनका सत्कार करते हैं और धार्मिक सद्भावना इस शोभा यात्रा से आपको सब जगह देखने को मिलती है. कोई भी रहो, हिंदू, मुस्लिम, बाकी भी समाज के लोग इस शोभा यात्रा में सम्मिलित होते हैं. इस शोभा यात्रा की खासियत यह है कि नागपुर के हर व्यक्ति को ये लगता है कि ये शोभा यात्रा मेरी शोभा यात्रा है, मैंने इसमें कुछ कार्य करना चाहिए, कुछ हाथ-बार लगाना चाहिए. इस दृष्टि से एक धार्मिक सामंजस्यता, एक धार्मिक वातावरण नागपुर में होता है. और मेरे ख्याल से धार्मिक शोभा यात्रा जो मंदिर से निकाली जाती है, जिसमें सर्वधर्म के लोग सम्मिलित होते हैं, यह देश की पहली बड़ी शोभा यात्रा. झांकियाँ करीबन 93 झांकियाँ हैं, जिसमें ट्रक मेंटेनेंस भी है, एम्बुलेंस भी है और मार्ग व्यवस्था में करीब 24,000 हमारे कार्यकर्ता हैं जो मार्ग को प्रशस्त करके चलते हैं. और उन 24,000 कार्यकर्ताओं विभिन्न संस्थाएं हैं, अनगिनत संस्थाएं हैं जो खाद्य सामग्री लाती है, बांटती है, उनको नाम की भी चिंता नहीं है और वो सेवा करके निकल जाती है. जय श्री राम. मैं श्री सहयोग शारदोत्सव मंडल का संयोजक सत्येंद्र गुप्ता और इस वर्ष श्री राम जन्मोत्सव शोभा यात्रा में निकलने जो शोभा यात्रा में जो झांकियों के क्रम में हमारे मंडल द्वारा प्रस्तुत झांकी श्री गोदा रंगनाथ ब्रह्मोत्सव यह विषय है. और गोदा रंगनाथ जी जो है तमिलनाडु में स्थित श्री रंगम सिटी में पूरे दुनिया का सबसे भव्य मंदिर है. और वहाँ के जो मुख्य भगवान है श्री रंगनाथ जी स्वामी, उनका दर्शन इस झांकी के माध्यम से नागपुर के नगरवासियों को हम कराने जा रहे हैं. यह झांकी बहुत ही दिव्य भव्य प्रमाण में बनने जा रही है और शोभा यात्रा के क्रम में 63 नंबर पर यह झांकी रहने वाली है. जय श्री राम. का यह 60वां वर्ष है. विज्ञान में पढ़ाया जाता है कि एक आदमी की औसत उम्र 60 साल होती है, अर्थात एक पीढ़ी की पूरी पीढ़ी गुजर गई. और इस शोभा यात्रा में हम देखेंगे तो एक पीढ़ी नहीं, तीन पीढ़ियों का इस शोभा यात्रा को सहयोग मिला है. ऐसे अनेक परिवार शोभा यात्रा के प्रारंभ से लेकर के आज तक जुड़े हुए हैं. किसी भी आयोजन को अगर करना है तो उत्साह के साथ वो शुरू होता है, लेकिन वो कितने दिन चलेगा ऐसा प्रश्न चिन्ह लगा रहता है. हम हमारे मोहल्ले में गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव जैसे उत्सव मनाते हैं. हमने अपने जीवन में अनेक मंडल शुरू होते हुए और समाप्त होते हुए देखे हुए, कारण वहाँ किसी न किसी का नाम होता है और वो नाम के हटते बराबर उत्सव समाप्त हो जाता है. लेकिन यह शोभा यात्रा केवल और केवल प्रभु के नाम से निकलती है. यहाँ सेवा देने वाले जितने हैं सारे के सारे राम सेवक होते हैं, किसी को भी कोई पद नहीं होता. इस दृष्टि से राम नाम के सहारे ही यह शोभा यात्रा अपनी 60वीं वर्षगांठ करने जा रही है. संपूर्ण भारतवर्ष में शायद जगन्नाथपुरी जी की यात्रा के बाद
यह सांस्कृतिक समारोह के रूप में, धार्मिक समारोह के रूप में देश की सबसे बड़ी यात्रा है, ये कहने में अतिशय योग्य नहीं है। जगन्नाथ जी की जो यात्रा है, उस यात्रा में मुख्यतः प्रभु जगन्नाथ स्वामी जी का ही रथ रहता है, लेकिन इस शोभा यात्रा में भगवान के अन्य विग्रहों के भी अन्य प्रसंग धर्म के अनुरूप जनता के समक्ष प्रस्तुत करना, यह इस शोभा यात्रा की विशेष स्वरूप असणार आहे। कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र टीव्ही 24।